नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करत आहोत. यामध्ये पोलीस भरती, शिक्षक भरती, TET परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा याचबरोबर अन्य सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना या विषयाचा फायदा होणार आहे. मराठी व्याकरणमधील क्रिया विशेषण अव्यय आणि त्याचे प्रकार आपण पाहणार आहोत. आता क्रिया विशेषण म्हणजे काय पहिल्यांदा समजून घेऊया. क्रिया विशेषण म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द किंवा क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द त्याला क्रिया विशेषण असं म्हणतात. आता उदाहरणार्थ बघा, ती मुलगी चांगली पोहते, म्हणजे पोहते या शब्दाबद्दल अधिक माहिती चांगली या शब्दानं सांगितली, म्हणून चांगली हे क्रिया विशेषण आहे. मी सकाळी लवकर उठतो या क्रियापदाबद्दल लवकर आणि सकाळी हे दोन शब्द अधिक माहिती सांगतात, म्हणून सकाळी आणि लवकर हे क्रिया विशेषणे आहेत. आता या क्रिया विशेषण म्हणजे काय समजल्यानंतर क्रिया विशेषण अव्ययाचे जे प्रकार पडतात त्याचे प्रकार आणि पोट प्रकार आपण सविस्तर पाहणार आहोत. आता कालवाचक क्रिया विशेषण म्हणजे क्रियाचा काळ किंवा वेळ दर्शवणारा शब्द. आता कालवाचक क्रिया विशेषणामध्ये 3 प्रकार पडतात. एक कालदर्शक कालवाचक क्रिया विशेषण, सातत्यदर्शक कालवाचक क्रिया विशेषण आणि आवृत्तीदर्शक कालवाचक क्रिया विशेषण असे 3 प्रकार पडतात. आता त्यातला पहिला जो प्रकार आहे तो कालदर्शक कालवाचक क्रिया विशेषण आहे. त्यामध्ये आधी म्हणजे काळ सांगितला, मग, नंतर, आता, तूर्त, हल्ली, उद्या, परवा, आज, दुपारी, सायंकाळी, काल, लगेच, केव्हा, तेव्हा हे जे सर्व शब्द आहेत ते कालदर्शक क्रिया विशेषणाचे आहेत. आता त्यामध्ये थोडासा फरक आहे. सातत्यदर्शक कालवाचक क्रिया विशेषणे म्हणजे क्रियेची सातत्य दाखवणारी एक क्रिया पुन्हा पुन्हा घडणारी आहे, त्याला सातत्यदर्शक कालवाचक क्रिया विशेषण अव्यय म्हणतात. नेहमी म्हणजे आज अभ्यास करतो, उद्या करतो अभ्यास अशा अर्थाने नेहमी, सदा, नित्य, सर्वदा, दिवसभर, रात्रभर अशा अर्थाने जे शब्द आहेत क्रियावाचक शब्द, या शब्दांना सातत्यदर्शक कालवाचक क्रिया विशेषण अव्यय म्हणतात. आता यातला तिसरा आणि शेवटचा प्रकार आहे आवृत्तीदर्शक कालवाचक क्रिया विशेषण अव्यय. आवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा क्रिया घडणे, पुन्हा पुन्हा, वारंवार, दररोज, सालोसाल, क्षणोक्षणी असे जे शब्द आहेत त्या शब्दांना आवृत्तीदर्शक कालवाचक क्रिया विशेषण असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे स्थलवाचक क्रिया विशेषण. म्हणजे क्रियापदाला कोठे असा प्रश्न विचारल्यानंतर वाक्यात जो शब्द मिळतो त्याला स्थलवाचक क्रिया विशेषण असं म्हणतात. म्हणजेच क्रियेचं स्थळ दर्शवणारा शब्द त्याला स्थलवाचक क्रिया विशेषण असं म्हणतात. आता स्थलवाचक क्रिया विशेषणाचे जे प्रकार आहेत मुख्य 2 ते पाहूया. स्थितीदर्शक स्थलवाचक म्हणजे क्रियेची स्थिती दाखवणारे, येथे, तेथे, खाली, वर, तिकडे, पलीकडे, अलीकडे, कोठे, जेथे, मागे, पुढे, सभोवार, इकडे या अर्थाचे सर्व शब्द स्थितीदर्शक स्थलवाचक क्रिया विशेषण मध्ये येतात. आता दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे गतिदर्शक स्थलवाचक क्रिया विशेषण. आता गतिदर्शक मध्ये जवळ, दूर, लांब, तिकडून, मागून, पुढून, वरून, खालून, इकडून अशा प्रकारचे जे शब्द येतात ते गतिदर्शक स्थलवाचक क्रिया विशेषणाबद्दल येतात. आता तिसरा जो प्रकार आहे क्रिया विशेषणाचा तो म्हणजे रीतिवाचक क्रियाविशेषण.
क्रियेची रीत सांगणारे शब्द. म्हणजे क्रियापदाला कसा, कशी, कसे असा प्रश्न विचारल्यानंतर जो शब्द आपल्याला मिळतो त्यालाच रीतिवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. म्हणजे कसा पडला, धपकन पडला, म्हणजे धपकन हे रीतिवाचक क्रियाविशेषण झालं. त्यातले प्रकार आपण पाहूया. प्रकारदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणजे असे, तसे, जसे, सावकाश, जलद, मुद्दाम, आपोआप, फुकट, हळू, वेगाने, हे सगळे जे शब्द आहेत ते प्रकारदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे आहेत. आता दुसरा प्रकार आहे रीतिवाचक क्रियाविशेषणाचा अनुकरणदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण. आता यामध्ये काय काय येतं? पटपट, पटकन, चटकन, पटापट, गटागट, बदाबद, झटकन, टपकन अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते अनुकरणदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषणमध्ये येतात. म्हणजे तो पटकन उठला अशा अर्थाने. आता तिसरा प्रकार त्यामध्ये रीतिवाचकमध्ये निश्चयार्थक म्हणजे निश्चितता येते. त्यामध्ये रीतिवाचक क्रियाविशेषण खचितच किंवा खचित, खरोखर घडले अशा अर्थाने, निश्चितपणे येईल किंवा निश्चित येईल असे जे शब्द आहेत या शब्दांना निश्चयार्थक रीतिवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. आता चौथा जो प्रकार आहे परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. यामध्ये क्रियेचे परिमाण म्हणजे मोजमाप करणे अशा अर्थाने किंवा क्रिया किती वेळा घडली हे सांगणारा शब्द आहे त्याला परिमाणवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. भरपूर म्हणजे तो भरपूर जेवला म्हणजे साधारणतः परिमाण आलं, त्यामध्ये मापन आलं. अतिशय, काहीसा, थोडा, क्वचित, मुळीच, बहुत अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते परिमाणवाचक आहेत आणि ते क्रियाविशेषणे आहेत म्हणून त्यांना परिमाणवाचक क्रियाविशेषण असं म्हणतात. आता पाचवा आणि शेवटचा जो प्रकार आहे क्रियाविशेषणाचा तो म्हणजे प्रश्नार्थक क्रियाविशेषण. तुम्ही जेवलात का? तू शाळेला जातेस ना? यामध्ये का, ना अशा प्रकारचे जे शब्द येतात आणि प्रश्न विचारतात त्या शब्दांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण म्हणतात. या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय आणि त्याचे प्रकार हा घटक संपलेला आहे. निश्चितच हा घटक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. धन्यवाद.